नारी राम जातो निज गजरी राज्याधिकारी व्हावया। ऐकणारे भाई भक्त सुरती मंडळी, सर्वांच्या चरणी असणारा साष्टांग नमस्कार। आज आपल्या या ठिकाणी बाळूमामाच्या मंदिरासमोर कथा श्रवण करणारे अतिशय पुनीत आणि पावन भक्त या ठिकाणी जमलेले आहेत। सगळ्यांना सुख आणि शांती प्राप्त हो असे प्रभूच्या चरणी आणि बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करून कथेकडे वळूया। ज्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्राचा राजाभिषेक होणार आहे, त्याच्यामुळे असणारे काय झालेले घरोघरी असणारा, आता दुसऱ्याचा आनंद बघून तर आपल्याला पोटात दुखतच, असं काय तिथं प्रसंग नाही। तिथं असणारा घरोघरी असणारा अतिशय आनंद प्रगट झालेला आहे। नाही तर प्रत्येकानं असणाऱ्या दारामध्ये सडा समर्जन, रांगोळ्या, तोरणे उभारलेले आहेत, गुड्या उभारलेल्या आहेत, ध्वजा पताका फडकत आहेत। नव्हे तर असणारं आताच महाराजांनी सांगितलं ती सैनाजी येत होती, त्या सैन्याच्या राजे महाराजे रथामध्ये बसून येत होते, त्यांच्या रथाला जे पताका होत्या त्यांना सुद्धा कळून चुकलं होतं की आपला प्रभू रामचंद्र राजगादीवर बसणार आहे, म्हणून ते सुद्धा असणाऱ्या आनंदाने अशा डुलत होत्या। मार्ग शिंपिले सुगंधे तोरणे मकरे नानाविधे नगर शृंगारिले विनोदे परमानंदे आल्हाद। या ठिकाणी प्रमानंद निस्ता आनंद होणं आणि प्रमानंद होणं म्हणजे आतून आनंद होणं, वरच्या वरचा आनंद वेगळा आणि आतून प्रमानंद होणं हा वेगळं। सर्व त्या अयोध्येच्या लोकांना असणारा प्रमानंद झालेला आहे। म्हणून असणारा नगर जे आहे ते कशा प्रकारे सरांगलेले। आता आपण किती जरी असणार गुढीपाडवा आला, कुठं सप्ताह म्हणजे सुरुवात असली, अगर काही असलं किती जरी वरडून सांगितलं की आपल्या गावात उद्या असणारे ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक आहे आणि मग घरामध्ये दारासमोर आपल्याला सडा समर्जन रांगोळ्या करा, तरी पण अर्धे सुद्धा लोक करीत नाहीत। पण तिथं अयोध्येमध्ये असणार आपला प्रभू रामचंद्र आज राजगादीवर बसणार आहे, आपला असणारा राजा आपल्यासाठी असणार सुखकारी राजा असणारा होणार आहे। म्हणून असणार प्रत्येकाने असणार उल्हासानं घरासमोर असणार सडा समर्जन रांगोळी करून प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच इच्छा आहे की आपला राजा आज म्हणजे गादीवर बसणार आहे, राज अधिकारी होणार आहे। अशा प्रकारचा सगळ्यांच्या मनामध्ये आनंदी आनंद असणारा प्रगट झालेला आहे। मुंडप घसणी होत भारी एक चढले मांडी आगोरी एक पाती गवाक्षद्वारी आवडी भारी श्रीरामी। या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या राजाभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर त्या मंडपामध्ये काय होऊ लागले, आपल्यासारखे असणारे इतके पातळ लोक नव्हते तिथं मंडपामध्ये घसणीमध्ये असणारे दाटी होऊ लागलेले, एकमेकाच्या मुकुटाला मुकुट घासू लागलेले। तर त्या ठिकाणी त्या मुकुटांचा प्रकाश असणार, रत्नांचा प्रकाश त्या प्रतिमेवर पडत आहे। अशी असणारी त्या ठिकाणची शोभा जी आहे ती अतिशय सुंदर अशी आहे। आल्हाद नगरा माझारी गुडिया गोविल्या घरोघरी संधी सदीप बलिदाने करी नरनारी ओवाळती। नरनारी असणारे प्रभू रामचंद्राला ओवाळायला असणार जोडीनं, कुणाला जोडी नसलं तर एकटं दुकटं कुणी पण असणार ताट घेऊन असणार आपल्या स्वामीला ओवाळायचंय अशा उद्देशाने असणार जात आहे। पाहता श्रीरामाचे मुख परमानंदे होतसे सुख डोळ्या लागली टकमक नावडे अनिक दृष्टीसी। एक असणार एकमेव नामस्थिती असणारी लोकांची झालेली। ज्या ठिकाणी असणारा प्रभूचा असणारा फोटो जर बघितला तर असणार दुसरं काही असणार पाहावं वाटत नाही, ते कोणाला ज्यांच्यात असणारा परमानंद ज्याला प्रगट झाला त्याला। आणि त्या ठिकाणी असणार सगळे अयोध्येचे लोक आहेत ते आपल्या रामाशिवाय दुसरं आपल्याला काही पाहायला आवडतच नाही, अशी अवस्था सगळ्या लोकांची झालेली आहे। अशी अवस्था व्हायला पाहिजे तेव्हा रामरूप प्रगट होतं किंवा असणार राममय जनता किंवा आपला देह सुद्धा असणार रामरूप झाल्याशिवाय राहत नाही। असे इतकी श्रद्धा जेवढी त्या अयोध्येच्या लोकांनी श्रद्धा रामावर ठेवली तेवढी आपण सुद्धा ठेवली तर आपण सुद्धा रामरूप व्हायला कुठल्याही प्रकारचा असणारा वावगं नाही। लो विसरली त्री नेत्रपाती प्राण पांगुळला झाला निजगती सर्व इंद्रिया एकवरती श्रीराम मूर्ती देखोनी। आपले जे असणार काय इथं आपण बसलो आपलं मन असणार अर्ध घरी असते अर्ध इकडं, आता केरला काहीतरी काम आहे लवकर जाते तिथं उरकायचं असं काय तिथं नव्हतं। तिथं कसं होतं एकवृत्ती, सगळे इंद्रिय एक ठिकाणी एक अवस्था असणारी त्या लोकांची झाल्यामुळं एकच असणार। त्यांच्या डोळ्याची जी पाते आहेत ना, आपली पापणी असणारी क्षणभर सुद्धा थांबत ना, सारखी असणारी लवती पापणी, पण प्रभूचं रूप समोर पाहत असताना त्या अविद्या जनांच्या अविद्यावासींच्या लोकांची असणारी पाप वरची खाली व्हायला तयार नाही, सारखं असणार रूप आपल्या नजरेमध्ये नेत्रामध्ये निहाळून असणार भरीत आहे। सादरे पाहता रघुपती आनंदे कोदली त्रिजगती
नाटवे देह गे स्फूर्ती श्रीराम मूर्ती दे कोणी. प्रभू रामचंद्राची असणारी मूर्ती साधारण आधारानं पाहिल्यामुळे असणारा आनंद प्रगट झालेला आहे. आणखीन दुसरं काही प्रभू रामचंद्राशिवाय दुसरं काही बघूच वाटत नाही त्या लोकांना. अशी असणारी अवस्था त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रगट झालेली आहे. देखता श्रीरामाचे मुख निशेष निमाले पै दुःख ती लोकीन माये सुख हर्षे हरिक कोंदाटे. प्रभू रामचंद्राचं मुख पाहिल्याच्या नंतर असणार दुःख जे असतंय आपण या ठिकाणी बरेच जे भक्त मंडळी दुःखाचे निवारण होण्यासाठीच असणार जे पीडित भक्त आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत. कुणाच्या अनेक समस्या येतात अशी त्या ठिकाणी समस्या म्हणजे कुणाच्या अयोध्येमध्ये उरलेली नाही. कशामुळे प्रभू रामचंद्राचं मुख पाहिल्यामुळं. चलो सूचक पुकारले चला वाचक काम संपले. आमची